माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने हा चर्चेत राहिलेला आणि उत्सुकतेचा ठरणारा हा जो माढा लोकसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। काल परवा भाजपामध्ये असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी हाती तुतारी घेतल्यानंतर या लढतीला देखील, राजकीय लढतीला देखील विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। भाजपाची उमेदवारी दुसऱ्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पदरात पडल्यानंतर नाराज झालेले मोहिते पाटील जे आहेत ते शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर या लढतीकडे आता अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या भागामध्ये जे ते माढ्याच्या ग्रामीण भागामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचार दौरे सुरू केलेत। ग्रामीण भागामध्ये कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत। आपल्या समोर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत। दादा, ज्या पद्धतीने एकीकडे मोहिते पाटलांचा सुरू झालेला आता संघर्ष कालपासूनचा, दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये जनतेशी थेट संपर्क वाढतोय आपला, काय नेमक्या भावना आहेत नागरिकांच्या, काय आपण उत्तर देता? माझ्या भावना, मी माझ्या परिवाराला भेटायला आलो आहे। माझा ग्रामीण भागामधला, माझा लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझा परिवार आहे। मोदीजी हा माझा परिवार आहे आणि माझ्या परिवाराला मी मोदीजी असो किंवा माझ्या या भागातली जनता असो, या परिवाराशी आपलं चर्चा करणे, चर्चा काढणे, मार्ग काढणे या विषयावर एक घरगुती स्वरूपाच्या बैठका या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। आणि काही लोक आपल्या परिवारासाठी लढतात। कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। मग आपण जर बघितलं असेल तर माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणून उद्धवजी लढत असतील त्यांच्या कुटुंबासाठी। काही लोक आपले मोहिते कुटुंबे त्यांच्या कुटुंबियासाठी लढतात की आमदारकी आमच्या घरात पाहिजे, खासदारकी आमच्या घरात पाहिजे। ग्रामपंचायतीला सदस्यसुद्धा त्या ठिकाणी उभं करतात आणि पडतातसुद्धा। म्हणजे ग्रामपंचायतीला सदस्यसुद्धा जे 5 लोकसभा निवडणूक घालवणारे त्या ठिकाणचे नेते आहेत की आम्ही माड्याची निवडणूक घालवू, बारामतीची निवडणूक घालवू, इकडची घालवू, तिकडची घालवू, मोठ्या मोठ्या पण कामाच्या नावाने, एवढ्या वर्षाच्या सत्तेच्या नावाने या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काही विकास नावाचा प्रकार कुठं, विकास शून्य आहे। आणि या ठिकाणी मी घराणेशाही, दबावयंत्री, दादागिरी, लोकांच्या याच्याशी खेळणं, हे प्रकार आम्हाला पसंत पडले नाहीत। मी आदरणीय दादांच्या सहवासामध्ये राहिलो, लोकांशी नाळ असणारा परिवार। आदरणीय बबनदादांनी या ठिकाणी जो सिन्हामाडा उपसा सिंचन उभा केली, आज एक कारखाना मोठा जवळपास 18 लाख गळप करतो, यांचाच विजय शुगर नावाचा कारखाना जो यांनी मातीत घातला, लोकांचे, शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत आणि सभासदां शेअर्सला पैसे पण दिले नाहीत, तो कारखानासुद्धा आदरणीय बबनदादांनी मोठं मन करून विकत घेतला आणि बंद पडलेल्या कामगारांना न्याय दिला। आज त्या ठिकाणी ऊस होतो आहे। 2-2 कारखाने या भागामध्ये काढले आणि काढलेल्या सभासदांचे पैसेसुद्धा हे देऊ शकले नाहीत। ऊस शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी दिलेले नाहीत, अनेक पतसंस्थांचे पैसे या ठिकाणी दिलेले नाहीत आणि केवळ आपलं घर आपल्या घरात सगळं आहे। ग्रामपंचायत आपल्या घरात, सरपंच आपल्या घरात, जिल्हा परिषद आपल्या घरात, आमदार आपल्या घरात, आमदार मागासवर्गीय आहे नाही तर ते पण सोडलं नसतं। अशा परिवाराच्या बरोबर आपलं जुळू शकत नाही। मी मोदीजींच्या परिवारामध्ये काम करतो। मग हे सगळे जर बघितलं आपण तर अशा लोकांपासून लांब राहणं, आणि आज रस्त्याची कामं निघाली तर कोण रस्त्याची कामं घेतं हे आपल्याला माहिती आहे, काय दर्जाचे रस्ते होतात हेही आपल्याला माहिती आहे। आणि मग अशा लोकांपासून थोडं लांब राहणं। देश हा आज 5व्या महासत्य मोदीजी घेऊन गेले आणि आज त्याच्यामुळं आपल्याला आज सगळे हायवे, रस्ते, आज 15वा वित्त आयोग मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीला मिळतो आहे। कुणामुळे मिळतो आहे? देश ही आर्थिक महासत्ता होते, 3री महासत्तेकडे देश चाललेला आहे। देश आता कर्ज काढत नाही, आता देश इतर लोकांना कर्ज देतो। अशा एकदा स्वावलंबी देशाच्या पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आणि म्हणून ही निवडणुकीत आपल्याला आपल्या भावना, मोदींच्या भावना, मोदीजींच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचावी यासाठी मी आलो।
ज्या पद्धतीने मोहिते पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर महायुतीतल्याच घटक पक्ष असलेले अजित पवार गटाचे प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांच्यावर देखील थेट मोहिते परिवारावर लक्ष साधलं आहे त्यांनी की ईडीच्या यांच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्था ज्या ईडीवर कारवाई होणार होतं त्यामुळेच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता कसं होणार असा देखील प्रश्न उपरोधिक त्यांनी उपस्थित केला. नाही, आता काय होतं की सुधारण्याची संधी आपण भारतीय जनता पार्टी संस्था सुधारण्यासाठी दोन्ही संस्थांना पैसे दिले होते की तुमचं डबगाईला गेलेलं भंगार हे तुम्ही दुरुस्त करा, आम्ही तुम्हाला मदत करतो, लोकांना मदत करा, लोकांचे थकवलेले पैसे माघार द्या. पण यांनी पैसे पण माघार दिले नाही. शेवटी 125 कोटी रुपये कारखान्यांना दिले, पण यांनी 1 रुपये गोरगरीब जनतेचा ज्या लोकांचे पैसे देण्यासाठी घेतले ते दिले. मग साहजिक आहे भारतीय जनता पार्टीचे लोक अशा लोकांना थारा देत नाहीत. अशा लोकांचं बॅकग्राऊंड पण बघतात, समोरचे जे उमेदवारी मागतात त्यांचंही बॅकग्राऊंड चेक करतात. त्यांचं बॅकग्राऊंड अख्ख्या जिल्ह्याला माहिती. मी त्या विषयावर चर्चा न केलेलं चांगली. ज्या पद्धतीने एकीकडे मोहिते पाटलांची नाराजी समोर आल्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेतली. दुसरं जे एकीकडे हे आव्हान असलं तरी दुसरीकडे उत्तम जानकर देखील जेट विमानाद्वारे आपण देखील त्यांना फडणवीसांच्या दारी घेऊन गेला होता, चर्चा देखील झाली होती. मात्र तेच जानकर आज धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमवेत शरद पवारांना आज पुण्यामध्ये भेटलेत. कसं पाहायचं आहे नेमकं याकडे? आता ते मला त्यांनी विनंती केली होती की भेटायचं आहे, देवेंद्र भेटायचं भेटूया म्हटलं. आता त्यांना उद्या असं वाटतं आहे की अजून काय चांगल्या ऑफर त्यांना तिकडे मिळतात का, त्यांच्या कार्यकर्त्यांचं समाधान त्या ठिकाणी होतं आहे का, विधानसभेची गणितं ती सुटतील का, त्यामुळे ते चर्चा करतील. आणि मला वाटतं की ते योग्य निर्णय घेतील. 19 तारखेला काय त्यांचा निर्णय तो योग्य घेतील. त्यांना माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. लोकांची कामं करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारशिवाय पर्याय नाही. तर अशा वेळेस ते उत्तमराव जानकर सुज्ञ योग्य निर्णय घेतील. या आव्हानाकडे आपण आव्हान म्हणून स्वीकारताय मोहिते पाटील जानकर? नाही, मी तर कुठलंच आव्हान मानत नाही. देशामधल्या तुम्ही 4 राज्याच्या निवडणुका बघितल्या तर तुम्ही लक्षात घ्या, नेते असू नसू लोक मात्र या ठिकाणी त्यांना माहिती मजबूत पंतप्रधान या ठिकाणी प्रकरणातले 10तली 10 लोक तुम्ही इथं कोणाला विचारा. आपण जरा माईक फिरवतो, तुम्हाला या ठिकाणी मोदीजी पंतप्रधान बघायचे आहेत का राहुल गांधींना पंतप्रधान बघायचे? जरा हातवरती करून सांगा. मग आता हे सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना माहिती आहे की 88 कोटी लोकांना आज धान्य मिळालं, कोविडमधून प्रत्येकाचं संरक्षण केलं, 5 लाख रुपयाचा विमा दिला, आज महिलांचं शिक्षण मोफत झालं. हे योजना मोदीजी घेऊन येत आहेत. देशाला केंद्रबिंदू म्हणून, गोरगरिबाला केंद्रबिंदू म्हणून मोदीजी काम करतायत. मग मोदींच्याकडे लोकांचा विश्वास आहे, दुसऱ्या कोणाकडे लोकांचा विश्वास नाही. कुडबुळं करून जे हे सत्तेवर येऊ शकत नाहीत, हे स्वतः काही लोक निवडूनसुद्धा येऊ शकत नाही. अशा लोकांवर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. मी आपल्याला सांगतो की देशाचा मूड आपण लक्षात घ्यावा. या ठिकाणी देशाचा मूड मोदीजींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आणि देशाला महासत्ता करण्याकडं मूड आहे. त्यामुळे मला कोणाचं आव्हान वाटत नाही. त्यामुळे येत्या काळात जे आहे ते या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कसलंही आव्हान माझ्यासमोर नसणार आहे. आणि येत्या निवडणुकीला देखील 3ऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी जनता जी आहे ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न जे आहे ते जनता मोदींचं पूर्ण करणार असल्याचा विश्वास जो आहे तो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी TV9शी बोलताना व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, चिंचोली, माढा, सोलापूर.